आजच्या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी आमच्या सगळ्यांचे लाडके जे दोघांकडे चालतात, नवरीकडे पण आणि नवरदेवकडे पण, आणि ज्यांचं नाव घेताना दोघं होठ एकमेकाला लागतात ते आमचे मामा. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या CO मॅडम मिनलजी करणवाल, केतकीताई, कविताताई, किरणजी बच्छाव साहेब, आपले कार्यकारी संपादक अग्रवालजी, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि त्यांचे सगळे परिवाराचे सदस्य आणि मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर आज आपल्या सगळ्यांकडे बघून मला खूप आनंद वाटतोय, कारण की अहिल्याबाई होळकरांची 300वी जन्मशताब्दी आपण यावर्षी मनवतो आहे. आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा सावित्रीआईंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा पद्धतीचा ठराव संमत करून केंद्र सरकारकडे आपण यावर्षी पाठवलेला आहे. आणि योगायोगाने आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. अध्यक्षाचं फार वाईट असते, कारण की काय सगळेजण बोलून गेलेले असतात. एका ठिकाणी एका कीर्तनकाराने कीर्तनाला सुरुवात केली आणि कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर महाराज फार तल्लीन झाले. तुमच्यासारखे सगळे श्रोते तिथे बसले होते. महाराजांनी डोळे मिटले. थोड्या वेळाने ज्यावेळेस डोळे उघडले तर त्याच्यासमोर एकच श्रोता बसला होता. त्यावर महाराज म्हणले, अरे भक्ता, सारे श्रोते चालले गेले, तू एकटा कसा बसलास? म्हणले, महाराज मीही बसलो नसतो, पण ज्या घोंगडीवर तुम्ही कीर्तन करताय ती घोंगडी माझी आहे. त्यामुळे माझं तसं होता कामा नये, याची निश्चितपणाने मी काळजी घेईल. खरं म्हणायला गेलं तर स्त्री म्हणजे तिचे रोल किती आहेत हे मी सांगण्यापेक्षा आपण सगळेजण ते अनुभवतो. राजकारणी माणसाला तर फार त्याचा जबरदस्त अनुभव आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल किंवा तुम्ही तुमचीच वाजवताय की काय, पण तिने खरं सहन करावं अशी परिस्थिती आमच्या जीवनामधली आम्ही बघत असतो. आणि आज लोकमत परिवाराचे खरं म्हणजे आभार मानले पाहिजे की ज्या स्त्रिया इतकं उत्कृष्ट काम खाली करत असतात त्यांना समाजाच्या समोर आणण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये मग राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील, यांना सगळ्यांना आपण या ठिकाणी बोलून पुरस्कार देण्याचा प्रयत्न केला. आणि मला तरी असं वाटतं की या पुरस्कारामध्ये एक शेवटचे जे पुरस्कार झाले तर तिघं बहिणींना दिला. म्हणजे तिघं बहिणींनी वेगळ्या ठिकाणी जे काम केलं. तसं राजकारणी लोकांना फार चांगल्या नजरेने सध्या लोक बघत नाही, पण काही जे चांगले काम करणारे लोक आहेत त्याच्याकडे लोकमत बघतं, हे विशेष आहे. नाहीतर आमचं काय, आमचं असं आहे की आम्हाला मॅडमला 58 वर्ष काय तर 60 वर्ष त्यांची नोकरी फिक्स आहे. आमचं 5च वर्ष असते ना. आम्ही जर 5 झालो तर ठीक, नाही तर पुन्हा 17 नंबरचा फॉर्म भरा आणि एक्झाम द्या. म्हणजे आमची परिस्थिती फार वाईट आहे. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी होऊन जातो आम्ही नंतर. पण असो, या ठिकाणी खरतड प्रवास करून ज्या महिला पुढे जात असतात आणि ज्या काहीतरी करण्याची मानसिकता ठेवतात त्या महिलांचा पुरस्कार या ठिकाणी होतो आहे. आज आम्हाला घडवणारी आमची आई आहे. तसं मी तर 6 महिन्याचा असताना माझी आई वारली होती. मला आई आठवत नाही. तसा मी फार माझ्या जीवनातला सगळ्यात तो वाईट प्रसंग आहे. पण माझी जी काकू होती तिने मला आईचं प्रेम दिलं. म्हणजे मला तशा 3 आई, मी फार नशिबवान आहे. 3 मामाची गाव आहेत. म्हणजे आई ज्याला जन्म दिला त्यावेळेस 6 महिन्याचा असताना मी वारलो. काकूनी मला लहानचं मोठं केलं. काका आमचे PSI होते. त्या काळात बँडेज सिस्टीम पोलीस होती. त्यावेळेस पण महाबरोबर मामा 4 पोलीस असायचे. थिएटरमध्ये गेलो तरी आताही पोलीस असता. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की त्या काकूने मला लहानचं मोठं केलं. आणि मग वडिलांनी सेकंड मॅरेज केलं. मग 3 आई झाल्या. आम्ही तसे 3 भाऊ 4 बहिणी. पण मुलगी ज्याला नाही तो कम नशिबी माणूस आहे मामा. म्हणजे माझ्या आयुष्यात मी जे पाहिलं, मला एक मुलगी आहे. पोट्टे मला काहीच विचारत नाही. म्हणजे गोळी घेतली का दादा, जेवण केलं का दादा. पण माझ्या मुलीचे 3 फोन 100% आहे. 100% आहे. म्हणजे आयुष्यामध्ये स्त्री
ही सगळे रोल निभवते मी जे म्हटलो. आणि मला तरी असं वाटतं की आई ही ज्याप्रमाणे मुलाला लहानचं मोठं करते तशी पत्नीसुद्धा शेवटच्या घटकापर्यंत आपल्या पतीबरोबर चालत असते की तू चाल पुढे, मी आहे तुझ्या मागं. आणि आज मला खूप आनंद वाटला, कारण की आता तरी जनरली आज काही काही पती PA म्हणून आले, म्हणजे अशी परिस्थिती आहे. काय रणदेजी बरोबर आहे ना, हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांच्या मागं PA फिरता, आता हे बायकोचे PA म्हणून आले. हा मग सन्मान केला की नाही आम्ही तुमचा सांगा. समान वागणूक दिली पाहिजे, समान वागणूक दिली पाहिजे, आम्ही दिली तुम्हाला. म्हणजे बघा ना तुम्ही, म्हणजे काही साधी गोष्ट आहे काही. मला तरी असं वाटतं की असं एक सुंदर वातावरण लोकमतने इथे तयार केलं. आणि हे एकमेकाचं जे घट्ट नातं आहे आयुष्यामध्ये, हे मला आमच्या ताईचं बोलणं फार आवडलं की स्त्री सुंदर असण्यापेक्षा पुढे काय बोलले तुम्ही, कर्तृत्वान असल्या पाहिजे. चेहऱ्यावर काहीच नसते हो, चेहऱ्यावर काय असते, मन किती चांगलं याच्यावर सगळं अवलंबून असतात. आता सध्या लग्न लावताना बी गुण जोडता, पाय कसे ते बघता, 12 वाजेचं लग्न काढता आणि 2 वाजता लावता, हे कोणती तीत आहे. आणि नंतर तुटल्यावर म्हणता की बरोबर जुळलं नव्हते आमचे गुण. दोघांचे गुण जुळवण्याकरता आयुष्याला एकमेकाला समजून घेतलं तर तुमचे गुण 100% जुळलेले आहेत. आणि मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी येऊ शकलो. मी 10:30ची वाट पाहत होतो. तुम्ही मला गिरीश भाऊ समजले की मी लेट येईल. गिरीश भाऊ झाले असते तर हे बरोबर होतं आरटी. गिरीश भाऊ कधीच टायमावर येत नाही. आणि त्यांचा कार्यक्रम असला तर मी बिनधास्त असतो. 12चा कार्यक्रम आहे ना, 2लाही गेलो तर अरे वाह का राईट टाईम आले तुम्ही. पण मला ते जमत नाही, म्हणजे थोडं 10-20 मिनटं, नाही तर काय होऊन गेलं, पुढाऱ्यांची बदनामी कशी होते, पुढारी का कायम लेट येतात. त्यापेक्षा 2 कार्यक्रमाच्या ऐवजी एकच कार्यक्रम घ्यायचा, 10-20 मिनटं मागं पुढं झालं तरी चालतील. पण आता महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे निश्चितपणाने आम्हाला त्याला प्राधान्य द्यावं लागलं. आणि मला तरी असं वाटतं की या कार्यक्रमाला थांबावं लागलं आणि एक कार्यक्रम आम्हाला शपथ सांगतो रद्द करावा लागला. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की आज या सुंदर कार्यक्रमाला मी येऊ शकलो. नंदुरबारपासून, शिरपूरपासून, धुळ्यापासून सगळ्या महिलांचा या ठिकाणी सन्मान झाला. असा आपला आमदारांचा कधी होत नाही मामा. म्हणजे असं म्हणजे होतं तर शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली होते. असं कधी आठवलं का? आता मी 4-5 वेळेस, 5 वेळेस मी आमदार झालो, मामा 3 वेळेस आमदार झाले, 3-4 वेळेस मी मंत्री झालो. पण असं कधीतरी ठरवा साहेब तुम्ही, असं काही जमलं तर आमचं सत्कार करायचं. आणि मला तरी असं वाटतं की हा आनंदाचा क्षण माझ्या जीवनामध्ये लक्षात राहील. दर वेळेस आम्ही बघत असतो यांचा सत्कार, त्यांचा सत्कार, पण यावेळेस तुम्ही खरंच महिलांना सन्मान करणारा जो कार्यक्रम केला, हीच बाबूजींना श्रद्धांजली असं मला या ठिकाणी नम्रपणे वाटतं. आपण सगळ्या जणांनी मला इथे बोलवलं, खूप वरती जा, खूप मोठं काम करा. आणि मला CO मॅडमचं बी खूप एक गोष्ट आवडली, भीती. मी लेडीज आहे, मी काय करेल, कसं करेल. म्हणजे मी राजकारणाचं बोलत नाही. बाळासाहेब सांगायचे 1987 साली जेव्हा शिवसेना मैदानात आली तेव्हा आम्ही फाउंडर होतो, म्हणजे कार्यकर्ते होतो. तर बाळासाहेब सांगायचे की महिलेने पर्समध्ये लिपस्टिक, पावडर ठेवण्यापेक्षा एक रामपुरी चाकू आणि मिरची ठेवावी, मिरचीची पूड ठेवावी. म्हणजे त्यांचा सांगण्याचा अर्थ काय होता, त्याच्यावर पत्रकारांनी लय झोड उठवली, इतकी झोड उठवली की बाळासाहेब काय बोलता, असं काय वागता. त्यांचा सांगायचा अर्थ असा होता की महिला एवढी धीट असली पाहिजे की कोणी आला तर तिचं स्वतःची ताकद असली पाहिजे, तिच्या मनात भीती नाही असली पाहिजे. आणि तेच वाक्य मॅडमांनी या ठिकाणी बोलून दाखवलं. मला तरी असं वाटतं की खूप सुंदर विचार त्यांनी महिलांकरता या ठिकाणी मांडले. आमची ताई ॲक्टर झाली, पण तिने तिच्या बहिणीचा जो सपोर्ट आहे तो सांगितला. राजकारणामध्ये सपोर्ट लागतो मित्रांनो, तसं सगळ्या क्षेत्रामध्ये सपोर्ट लागतो. आमचं तर कठीण असतं, फार कठीण असतं आमचं. एखादं गाव यावेळेस आमच्याबरोबर असतं, एखाद्या वेळेस विरुद्ध असतं. लय कार्यक्रम खराब आहे. पण यावेळेस लाडक्या बहिणी, आय शपथ, माझ्या लाडक्या बहिणीने लय चमत्कार केला. म्हणजे मी पक्षावर नाही बोलणार, पण इतर पक्षाची जरी लेडी होती ना, काळजी करू नको भाऊ, 1500 येता तुलाच देईल.
पतीला सांगितलं की मी जाऊन दुसऱ्याला देईन, मग दाबताना आमचंच दाबलं. म्हणजे सगळ्यात जास्त इमानदार ये है भाई, लेडीज आमच्या इमानदार असतात. आणि पैशाची काटकसर संसारामध्ये जर कोणी करत असेल तर निश्चितपणाने आमच्या भगिनी करत असतात. आणि आज मी एवढंच सांगेल की पुढे जा, खूप पुढे जा. असं म्हणतात की नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. जय हिंद, जय महाराष्ट्र.